ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मोक्षदा एकादशी महत्त्व, शुभ मुहूर्त, तिथी व पूजा विधी आणि विशेष उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत महत्त्वाचे आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते. या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, तसेच पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. मोक्षदा एकादशीच्या दिवशी पितरांच्या नावाने वस्तुदान करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा. मोक्षदा एकादशी कधी आहे ते जाणून घेऊया. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 11 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत असेल. पंचांगानुसार हे व्रत 11 डिसेंबरला दुपारी 3:42 सुरू होऊन तर 12 डिसेंबरला दुपारी 1:09 संपेल. उदया तिथीनुसार यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत 11 डिसेंबरला केले जाईल. या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी मिळेल, तसेच पूर्वजांना मोक्ष प्राप्त होईल. महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाची मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला. असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते. तरी आता आपण पूजाविधी पाहूयात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे, तसेच स्वच्छ कपडे घालून मंदिराची स्वच्छता करा. गंगाजलाने मंदिर स्वच्छ करून घ्यावे. पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करावी किंवा फोटो ठेवावा. भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा व या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे चंदन, अक्षदा, पिवळी फुले अर्पण करावीत. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर विष्णू सहस्रनामांचे पठण करावे. तरी आपण आता विशेष उपाय पाहूयात. या दिवशी धनापासून ते वास्तुदोषांपर्यंत सर्व समस्या होतील दूर, असा हा उपाय आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर धुपाचा दिवा लावावा. या दरम्यान ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि तुळशीची 11 प्रदक्षिणा करा. हा उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि साधकावर त्यांची कृपादृष्टी ठेवतात. एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये याची विशेष काळजी घ्यावी, कारण मान्यतेनुसार माता तुळशी या दिवशी निर्जला व्रत करतात. विष्णू सहस्रनाम एकादशीच्या दिवशी केल्यामुळे साधकाला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे साधकाच्या जीवनात सुख समृद्धी येते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह लक्ष्मीची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत पूजेच्या वेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पिवळे चंदन, केशर आणि गुलाबजल मिसळून अर्पण करा. पूजा संपल्यानंतर स्वतःला पिवळे चंदन लावा. असे केल्याने साधकाच्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्ही कामधेनू गायीची मूर्ती घरी आणू शकता. असे केल्याने तुम्हाला पैशाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. यासोबतच मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती ही तुम्ही घरी आणू शकता. या उपायाचा अवलंब करून तुम्ही घरामध्ये असलेल्या वास्तुदोषांपासून आराम मिळवू शकता. तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट व शेअर नक्की करा व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.